चला ट्राय करूया नवीन काहीतरी। तर ही आहेत काजूची बोंड आणि काही भागांमध्ये ह्या काजूच्या बोंडांचं भरीत तयार केलं जातं। तर आज मी सुद्धा हे काजूच्या बोंडांचं भरीत ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की हे बोंडाचं भरीत कसं लागतं। तर चला ट्राय करूयात। काजूची बोंड मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्या बोंडांच्या बिया काढून घेते आणि मागचा भाग आणि पुढचा भाग काढून घेऊन मधल्या भागाच्या फक्त फोडी करून घ्यायच्या आहेत। बारीक बारीक फोडी करून कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या। आता ह्या फोडी मी चिरून घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये पाणी घालणार नाहीये कारण ह्याच्यामध्येच ऑलरेडी पाण्याचा अंश असतो, त्यामुळे हे भांड मी कुकरमध्ये घालून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। बोंड शिजवून झाली की त्यात आपण घालणार आहोत दही, नंतर थोडीशी साखर, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। 15 मिनिटं बोंड मी शिजवून घेतली आहेत। तर आता ही बोंड छान अशी शिजून तयार झाली आहेत। बोंडांना सुटलेलं एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेते। स्मॅशरच्या मदतीने किंवा पेल्याच्या मदतीने हे बोंड शिजलेली स्मॅश करून घ्यायची। त्यावरती कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, साखर सर्व घालून मिक्स करायचं। त्यानंतर दही घालायला अजिबात विसरायचं नाही, दह्याने त्याची टेस्ट खूप छान लागते। दही घालायचं, मिक्स करायचं। फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, मोहरी, जिरं घालून तडतडलं की ती फोडणी यावरती घालायची आणि मिक्स करायचं आणि मग मिक्स झाल्यावरती हे भरीत खाण्यासाठी तयार होतं। उपवासासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे भरीत। काजूच्या बोंडांचं भरीत बनून तयार झालेलं आहे। मी आता खाऊन पाहते, पहिल्यांदाच खाणार आहे, तुम्हाला सुद्धा सांगते कसं लागणार आहे ते। खूप छान चव आहे, खूप छान लागते। जर तुमच्याकडे पण बोंड असतील तर नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।